पत्रकार बांधवांना नमस्कार। आज आपण यासाठी प्रेस घेतोय की उद्या 15 तारखेला आपण साखळी उपोषण करण्याचं जाहीर केलेलं आहे। त्याचं कारण असं होतं की ज्या दिवशी उपोषण सोडलं सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे आमदार धस आणि हे धसांना अशा हे आले होते, काही आमदार सोबत होते, खासदार पण त्यांच्या सोबती नव्हते। आपण यासाठी ते जाहीर केलं होतं की तात्काळ मागण्याला अंमलबजावणी देऊ असं त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणून आपण ते उपोषण सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यावरती थांबवलेलं होतं। परंतु 8, 10, 15 दिवस उलटून गेले तरीही अंमलबजावणी होत नव्हती कुठल्या मागणीची। 8 मागण्यांपैकी 4 मागण्याला तातडीनं आणि तात्काळ अंमलबजावणी देऊ असं सांगितल्यामुळं आम्ही उपोषण सोडलं होतं। परंतु ते काय हालचालच करत नव्हते। कारण मग आम्ही त्यांना सांगतानाच सांगितलं की तुम्ही जर हालचाल करणार नसाल, तुम्ही जर आता 12-13 दिवस उलटून गेलेत, गॅजेटियर हैदराबादचं, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, सरसकट राज्यातल्या केसेस, मराठा आंदोलकावर झालेल्या, शिंदे समिती, बलिदान गेलेले कुटुंब, अशा ज्या मागण्या आपण त्यांना त्या दिलेल्या होत्या, तुम्ही हे करणार नसाल तर आम्हाला 15 तारखेला फेब्रुवारीला साखळी उपोषण राज्यव्यापी करावं लागणार हे आम्ही जाहीर केलं होतं। परंतु काल 4 मागण्या ज्या मंजूर करणार होते त्यापैकी 2 मागण्याचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारनं केला आहे की आपले माननीय शिंदे साहेबांची समितीला मुदतवाढ दिली आणि दुसरं की हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे त्यांनी हेही लागू करू म्हणून असं त्याच्यात उल्लेख केला आहे, अभ्यास करतायत म्हणूनच केला आहे। म्हणून आता 2 राहिले 4 पैकी, म्हणजे तातडीच्या 4 आहेत। राहिलेले हे 3 महिन्याचा वेळ घेतलेला, म्हणजे कन्फ्युजन नको। आज मीडियाच्या बांधवाच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीरपणानं सांगतो, नको, मागण्या तातडीनं करतो आणि सगळे स्वारीची अंमलबजावणी आणि त्याच्याबरोबर राहिलेल्या आणखी मागण्या याच्यासाठी आम्हाला 2-3 महिन्याचा वेळ लागणार आहे। कारण त्याच्यात हरकती आलेल्या आणि हरकती आल्यामुळे त्याची आम्हाला छाननी करायची आणि ते छाननी करायला 2-3 महिने वेळ लागेल। तर एक 2 ते 3 महिन्याचा सगळे स्वारीची अंमलबजावणी आणि राहिलेल्या 3 मागण्यासाठी वेळ द्या असं त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं आणि त्या व्यासपीठावरती मीडियाच्या बांधवांनी राज्याने हे ऐकलेलं आहे। राहिला विषय त्या 3 महिने आता सगळे सोयरे आणि त्या 3 मागण्यासाठी। दुसरा विषय की या 4 मागण्या तातडीनं करतो म्हणले, त्यातल्या 2 मागण्या त्यांनी काल शासन निर्णय केलाय। आमचं म्हणणं आहे की तुम्ही आता शिंदे समितीला मुदतवाढ दिली, शिंदे समितीनं रेकॉर्ड शोधला पाहिजे, नुसतं तिला मुदतवाढ देऊन उपयोग नाही। तिला कक्ष स्थापन करून देणं, शिंदे समितीला मनुष्यबळ देणं, अभ्यासक देणं, तिला रेकॉर्ड शोधायला लावणं, जे 4 विभागाला अधिकारी दिलेत व्हॅलिडिटी प्रमाणपत्र देण्यासाठी ते देत नाही आहेत त्यांना काम करायला लावणं। आता मुख्यमंत्र्यांनी कृती दाखवणं गरजेचं आहे। शिंदे समितीच्या माध्यमातून रेकॉर्ड शोधल्याला, नोंदी शोधल्याला, प्रमाणपत्र दिल्याला नुसती घोषणा करून मुदतवाढ देऊन आमचं कल्याण होणार नाही आहे, समाजाचं भविष्य घडणार नाही आहे। तुम्हाला आता तिला पळवायला लावावं लागणार आहे, तिला काम करायला लावावं लागणार ही पण सरकारची जबाबदारी आहे। दुसरं की त्यांनी शिंदे समितीकडं पहिलंच गॅजेट हैदराबादचं, अभ्यास करण्याची गरज नाही, शिंदे समितीनं अभ्यास केलेला आहे। पण सरकारचं म्हणणं अभ्यासासाठी घेतलं तर ठीक आहे, 7-8 दिवसासाठी तुम्ही ते अभ्यासासाठी घ्या, अभ्यास करा तुम्ही 7-8 दिवस का होईना, पण त्याची आता अंमलबजावणी हैदराबाद गॅजेटची करा। हैदराबाद गॅजेट केले तुम्ही, तिथं ग्रामीण भागात एखाद्या वेळेस गॅजेट शब्द वापरला जातो, तुम्हाला तिथं गॅजेटेर करावं लागणार आहे किंवा सरकारनं तरी भानावर राहून काही गोष्टी काम केलं पाहिजे। हैदराबाद गॅजेटियर उल्लेख करा, तिथं दुरुस्ती करा त्या शासन निर्णयात, सातारा संस्थांचं गॅजेटियर करा, तिथं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर करा, असा उल्लेख आपण तिथं करा। तिथं तो उल्लेख करणं गरजेचं आहे। एखाद्या वेळेस ग्रामीण भागात बोलता बोलता एका शब्दाचे 2 शब्द बोलले जातात, पण आपण कायदेशीर संविधानाच्या पदावर बसलात, आपण कायदेशीर सरकार चालवत आहे, त्यावेळेस आपण काही शब्द एखाद्या ग्रामीण भागातल्या एखाद्यांनी घेतले म्हणजे तेच उल्लेख करायचा त्याचं आहे ते ओरिजिनल नावावर करायचा। त्यामुळे हैदराबाद गॅजेटियर करून ही दुरुस्ती करावी। आता मूळ विषय की
त्यांनी हे 2 कामं केल्यामुळं आम्ही त्यांचं कौतुक करतो, सरकारचं मुख्यमंत्र्यांचं सुद्धा कौतुक करतो आम्ही की तुम्ही 4 पैकी 2 मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी आता तयारी दाखवली. आता राहिल्या 2, त्या 2 साठी तुम्ही जास्तीत जास्त 8 ते 15 दिवसात राहिलेल्या 2 सुद्धा त्याची ही अंमलबजावणी करा, हे जाहीरपणानं सांगतोय. 2 केल्यात, राहिलेल्या 2 ह्या 8 ते 15 दिवसात करा. आमच्याकडून तुम्हाला मोकळ्या मनानं आजपासून 15 दिवसाचा वेळ राहिलेल्या 2 करण्यासाठी, म्हणजे तुम्ही 30 फेब्रुवारीपर्यंत 29 चा महिना असेल बहुतेक, बरोबर, म्हणजे अखेर फेब्रुवारी एंडपर्यंत तुम्ही 29 महिना किंवा 28चा असला, आता मी बघितलं नाही, तर तुम्ही या महिन्याच्या अखेरीस फेब्रुवारी अखेरीस त्या राहिलेल्या 2ची सुद्धा अंमलबजावणी करा. तुम्हाला 15 दिवसाचा वेळ आमच्याकडून, तारीख जाऊ तिकडे 28 असेल, 29 असेल, नाही तर 30 असेल, काय असेल ते असं 2 याचा वेळ. या 2 केल्याबद्दल आम्ही तुमचं कौतुक. याचा अर्थ असा धरू नका की आम्ही गप्प बसणार नाही. तुमचं कौतुक करणार, तुम्ही काम केलं तर हे मराठा तुम्हाला तुमच्या गळ्यात हात टाकून हिंडणार, तुमचं कौतुकही करणार. राहिला दुसरा विषय आता साखळी उपोषणाचा, की जे 15 तारखेला होणार होतं. सरकारने 2 मागण्या मंजूर केल्यामुळं राहिल्यात 2. मराठ्यांनी मोठं मन दाखवलं पाहिजे, मराठ्यांनी सरकारला सहकार्य केलं पाहिजे. या संस्कार आमच्यावरती आहेत, म्हणून ते सध्याचं तरी 15 तारखेचं साखळी उपोषण जे राज्यव्यापी आम्ही करायचं ठरवलं होतं, ते सध्या आता आम्ही थोडं पुढं ढकलतोय 10-15 दिवसासाठी. कारण सरकार जर काम करायला लागलं तर मग कशाला करायचं. सरकारला वेळ दिला पाहिजे, संधी दिली पाहिजे, सरकारला सहकार्य केलं पाहिजे, या भूमिकेत राहिलं पाहिजे. एक 15 दिवस त्यांना दिलेल्या वेळेपर्यंत आम्ही हे पुढं ढकलतोय आता. कारण त्या 15 दिवसात त्यांनी हे राहिलेल्या 15 दिवस राहिलेल्या 2 मागण्यासुद्धा त्याची अंमलबजावणी करायची. एक 15 दिवसासाठी आम्ही हे आता पुढं ढकलतोय. त्याचं कारण एकच की 2 केल्यात म्हणजे सरकार काम मागण्या मान्य करील, अंमलबजावणी करील, आम्हाला थोडा विश्वास बसलाय. यामुळं फक्त एक की आता झालेल्या 2 कामातून शिंदे समिती आणि गॅजेट याच्यातून कृती दाखवा आणि शिंदे समितीला रात्रंदिवस काम करून 24 घंटे गोरगरीब मराठ्यांचं कल्याण करायला लावा. राहिला तिसरा मुद्दा की 22 फेब्रुवारी ते 22 मार्च या काळात महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या म्हणतो मी मराठा बांधवाला, प्रत्येक गावातल्या माणसांना अडचण येऊ नये, त्यांच्या समस्या जाणून घ्यायला आपल्याकडं माणूस असला पाहिजे. काय झालंय बघा मराठा बांधवांनो, प्रचंड ताकदीनं मराठा समाज एकत्र आला, प्रचंड ताकदीनं. गावात गेलो सगळा मराठा 100% जमतो, तालुक्यात गेलो फुल, जिल्ह्यात गेलं फुल, आपण कुठेही जा मराठा 100% ताकदीने एकत्र आला. फक्त माझी तळमळ काय आहे ती एकाच मिनिटात मी सांगणार, जास्तीचा वेळ मी घेणार नाही. की समाज एकत्र आलाय त्यामुळं आरक्षण तर मिळालं, राहिलेलं पण मिळणार, त्याची काळजी करायची गरज नाही, मी हाय खंबे. पण ज्या छोट्या छोट्या अडचणी आहेत गोरगरिबांच्या, त्या सांगायच्या कोणाला, हा लय मोठा गरिबांपुढं प्रॉब्लेम, लय मोठा. मग शेतीचा प्रॉब्लेम आहेत, त्यांच्या कर्जाचा प्रॉब्लेम आहेत, त्यांचा पीक विमा आहे, त्यांचं अनुदान आहे, त्यांचा दवाखान्याचा विषय, पोलीस स्टेशनचा विषय, तहसीलचा विषय, महानगरपालिकेचा विषय, परत ते सरकारी दवाखान्याचे आहेत, आपलं वैयक्तिक खाजगी दवाखान्याचे विषय आहेत, माणसांचे तहसीलच्या अडचणी, सभापती असणारे पंचायत समितीच्या अडचणी आहेत, कृषी विभागात अडचणी आहेत, गोरगरिबांचे काय प्रश्न नाहीत. माझी तळमळ गावखेड्यातल्या गोरगरीब मराठ्यांसाठी तळमळ, गावखेड्यातल्या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी तळमळ, जात विषय नाही, गोरगरीब शेतकऱ्यांसाठी तळमळ की यांनी अडचणी सांगायच्या बाबा कोणाला. समाज ताकदीने एकत्र आलाय, पण गोरगरिबांनी गावखेड्यातल्या अडचणी सांगायच्या कोणाला ते माझ्यापर्यंत नाही येऊ शकत. भावना फक्त मराठ्यांनी समजून घ्या, आणि आपले काम करणारे जे राज्यातले पोर त्यांनी सुद्धा माझी भावना समजून घ्या आधी, की गोरगरिबांच्या अडचणी समजून घ्यायला गावखेड्यात कोण. तर आपण 22 फेब्रुवारी ते 22 मार्च ह्या 1 महिन्याच्या काळात महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातला माणसानं अंतरवालीत किंवा फोनला आपण 1 महिन्यासाठी बसणार आहे. तुम्हाला ज्या दिवशी वेळ मिळेल महिन्यात, तुम्हाला जेव्हा सवड मिळेल, वेळ मिळेल, त्यावेळेस आपल्या गावातले म्हणजे महाराष्ट्रातले 1 महिन्याच्या आत
कधी बी एकदा अंतरवालीत किंवा छत्रपती भवनला आहे. त्याचं कारण असतं की आपण गावाला एक माणूस दिला पाहिजे आपल्या अडचणी जाणून घेण्यासाठी. मूळ मुद्दा हे एक जर आपण पोरगा गावात दिलं तर सगळं गाव आलेले अडचण मराठा बांधव त्याला सांगू शकतील की आमची ही अडचण आहे भैया, भाऊ, दादा, ही अडचण सोडवा, आम्हाला प्रयत्न करा. आमच्या दवाखान्यात कुणीतरी, पोलीस स्टेशनला अडचण आहे, आमच्या तहसीलला अडचण आहे, पंचायत समितीला अडचण आहे, दवाखान्यात, बस स्टँडला अडचण आहे, अनेक तुम्हाला ज्या ज्या अडचणी असतील त्या शेतीच्या अडचणी आहेत, मालाच्या आहेत, पिकाच्या आहेत, ह्या अडचणी आहेत. ह्या सोडवण्यासाठी दुखणे भाणे आहेत. नुसती एकच आरक्षण अडचण नाही तर अनंत अडचणी आहेत. त्याच्यासाठी एक गावात माणूस पोरगा असणं खूप आवश्यक आहे. तो ना गावाचा मालक, ना तालुक्याचा मालक, ना मराठ्यांचा मालक. तो फक्त गरिबाच्या अडचणी समस्या जाणून घ्यायसाठी आणि सोडवण्यासाठी, बस एवढंच काम आहे त्याचं. कुणीही द्या, एक जण असला पाहिजे, मग माणसाचं सोयीस्कर होईल. बघा बरं का, समजून घ्या, मग सोयीस्कर होईल. एक माणूस गावात असला म्हणजे सगळ्यांना माहिती होईल, हा आहे. आडी अडचण शेतात जाता जाता सांगू शकतो, नोकरीला जाता जाता नोकरदार माणूस सांगू शकतो, शिक्षकाच्या अडचणी डॉक्टरांच्या आहेत, वकिलांच्या आहेत, पोलीस मधल्यांच्या आहेत, महसूल मधल्यांच्या आहेत. कोणाची अडचण नाही. उद्योगपतीची अडचणी, व्यावसायिकाची अडचणी, राजकारणी मराठ्यांची अडचणी आहेत, सगळ्यांच्या अडचणी आहेत. आपण अडचण सोडली पाहिजे. याच्यासाठी समाजाचं एक पोरग कामाच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पाहिजेच. मग इथला आमचा विषय काय हे गावात गल्लीपर्यंत पाहिजे झाला पाहिजे, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात. आणि गल्लीतल्या अडचणी डायरेक्ट आमच्यापर्यंत गावातल्या अडचणी माहीत झाल्या पाहिजेत. म्हणजे आपण एकमेकाच्या अडचणी सोडू शकू. माता मावल्यांच्या अडचणी आहेत, मुलींच्या अडचणी आहेत, शिक्षक पोरं शिकत आहेत, विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत, कोणाची अडचण नाही. ही भावना समजून घ्या. त्यामुळे एक पोरग गावात आणि तालुक्यात असणं खूप गरजेचं आहे. तो ना तालुक्याचा मालक, पुन्हा सांगतो, ना गावाचा मालक. आपण समाजाचा सेवक म्हणून, नोकर म्हणून काम करू. गावात समाजाचा सेवक म्हणून, मराठा सेवक म्हणून, आपण नोकर म्हणून गावात काम करू. मालक म्हणून नाही, नेतृत्व फतृत्व नाही, पद नाही, तालुका टीम नाही, काहीच नाही. फक्त इतक्या वेळेच्यासाठी बोललो की हा खूप गहन विषय, गोरगरिबांनी सांगायचीच कोणाला, हा खूप मोठा प्रॉब्लेम. समाज एकत्र आला तर एकीचा फायदा गोरगरिबांना झाला पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा शेवटी सांगतो की हे खूप गरजेचं आहे. गावात एक पोरगा असणं खूप गरजेचं आहे. गावातले लोक त्यांना सगळ्या समस्या अडचणी सांगतील, ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करू. दुसरं की हे पोरग कोण काय हे मला माहीत नाहीये, हे माहीत होणं खूप गरजेचं आहे. दुसरा मुद्दा, साखळी उपोषण करते, आमरण उपोषण करते. महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातल्या, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खानदेश, विदर्भ, सगळे, मुंबई, सगळे पोर मला साखळी उपोषण करते माहीत होणं गरजेचं आहे. प्रण उपोषण करते माहीत होणं गरजेचं आहे. रेकॉर्डली सभा होतो त्या मागं ते स्वयंसेवक कोण, त्यांचे संयोजक आयोजक कोण, ठरवणारे कोण, रात्रंदिवस गावागावाला भेटी कुणी दिल्या, रात पाठ एक करून गावागावात जागृती कुणी केली, हे लोक सुद्धा माहीत होणं गरजेचं आहे. गावात काम करणारे कोण, जिल्ह्यात कोण, तालुक्यात कोण. साखळी उपोषणापासून आमरण उपोषणापर्यंत, स्वयंसेवकापासून संयोजक आयोजकापर्यंत ही टीम 22 फेब्रुवारी ते 22 मार्चपर्यंत गावागावातल्या या लोकांनी अंतरवालीला किंवा आपल्या छत्रपती या 1 महिन्यात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या, पण या. त्याचं कारण सांगतो, गावात एक माणूस जोडणं खूप गरजेचं आहे समस्या जाणून घेण्यासाठी. तुम्ही नाही आलात तर तुमच्या अडी अडचणी सोडवायला कोण, आणि तुम्ही नाही आलात कामानिमित्त 1 महिन्यात तुम्हाला कधीतरी वेळ मिळेलच ना, 22 फेब्रुवारी ते 22 मार्चपर्यंत. त्या वेळेत कधी पण या, पण या आपल्या गावातल्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही या. आपल्याला तिथं ते माणूस एक काम करण्यासाठी ठेवणं गरजेचं आहे, हे मराठा बांधवांनी समजून घ्या. आणि चौथा विषय, संतोष भैया देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे. एक आरोपी सापडत आणखी नाहीये, पुरावे नष्ट करायला बाहेर ठेवला ही शंका आहे. दुसरं, ज्या वेळेस हे आरोपी फरार होते त्यावेळेस हे कोणाच्या घरी गेले, कोणाकोणाला फोन केले, हे चार्जशीट मध्ये आलं पाहिजे. बहुतेक हे येत नाही अशी शंका. कारण बडा नेता कोण, मान्य न्यायालयासमोर सांगितलेलं होतं त्यावेळेस की या आरोपींनी बड्या नेत्यांना फोन केला, त्या बड्या नेत्यांचं बाहेर नाव येत नाही. दुसरी शंका,
आता तिसरी शंका, दुखत नसून हॉस्पिटलला नेलं, डॉक्टरांनी का सांभाळलं, पोलिसांनी का नेलं, यांच्या चौकशा होणं गरजेचं आहे. पाचवी गोष्ट, ज्यावेळेस आरोपी फरार होते त्यावेळेस यांना सांभाळणाऱ्या गाड्या आरोपी लोक केलेल्या नाहीत, त्या गाड्या जप्त केलेल्या नाहीत. आणखीन यांना कोणत्यांनी पैसे पुरवले, कोणत्या डॉक्टरांनी त्यांना आणखी सहआरोपी केलेलं नाही. हे कोणाच्या घरी राहिले, यांना सहआरोपी आणखीन केलं नाही. ज्या ज्या पोलिसांचा याच्यात सहभाग आहे त्यांनाही बडतर्फ केलं नाही. जेवढे पोलिसांचे नाव आतापर्यंत घेण्यात आलेत, मीडियाच्या माध्यमातून दाखवलेत, त्यांच्या चौकशा आणखीन सहआरोपी केलेलं नाही. सातवी गोष्ट, उज्ज्वल निकम साहेबांना आणखीन नियुक्त केलं नाही. आठवी गोष्ट, मोठी संपत्तीची ईडी चौकशी आणखी का नाही? काय इतका वेळ जप्ती का नाही? त्या प्रॉपर्टीवर जप्ती का नाही? जे आतापर्यंत खून झाले त्याच्या चौकशी का नाही? ते महादेव मुंडे असतील, महादेव गुती असतील, त्यांना हॉस्पिटलमध्ये का नेलं गेलं नाही? काहीच नाही होऊन तुम्ही हॉस्पिटलला आयसीयू मध्ये ऍडमिट करता. ते त्याचा जीव जायची वेळ आली, ते जेलमध्ये आहे, त्यांना उपचार नाही का देतात बाहेर येऊन? तेही आरोपी आणखीन कोणतेही धरलेले नाहीत. बहुतेक या मॅटरमध्ये आम्हाला आता अशी शंका यायला लागली, संशय की तुम्ही इतका वास सुटलाय, रोज एक प्रकरण बाहेर निघतंय त्या मुंडेचं, रोज एक प्रकरण बाहेर निघतं, रोज इतका वास यायला लागला आता त्या नावाचा राज्याला, तरी बी सरकार दात काढते. तुम्हाला काही भावनिक काही आहे का नाही? का खुन्याचं समर्थन करता, बलात्कार करणाऱ्यांचं, खंडाने मागणाऱ्यांचं समर्थन करताय काय सरकार? आम्हाला आणि संशय यायला लागलाय. ते पुरावे नष्ट करून यांना बाहेर ठेवून, त्या आरोपीला बी बाहेर ठेवून उज्ज्वल निकम साहेबाची नियुक्ती करत नाही, याचा अर्थ हे आरोपी सोडून देतील सरकार असं वाटतंय. कारण सरकारला एक माणूस पाहिजे, या राज्यातली जनता नाही पाहिजे. एक लक्षात ठेवा, यातला एक आरोपी सुटला आणि बाकीचे तुम्ही सहआरोपी नाही केले, सगळ्यांचे कॉल डिटेल CDR जर नाही आले चार्जशीट मध्ये, हे बाकीचे लोक सहआरोपी जर नाही केले तुम्ही, आणि ते बडा नेता कोण याच्यावरती सुद्धा त्या बड्या नेत्यावर 302 चा गुन्हा दाखल करून त्याला जर आत नाही टाकलं तर राज्यात जनता उद्रेक करील. सरकार लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असताना आम्ही सोडून देऊन पुरावे सापडले, अरे इतका वास यायला लागला, रोज एक प्रकरण निघून त्या मुंडे नावाचा सगळा वास सुटलाय, तरी तुम्हाला आणखीन बी कवटळून वाटला त्याला. सरकार म्हणून तुम्हाला थोडं तरी काहीतरी वाटलं पाहिजे. इतके प्रकरण निघलेत तरी कवटळून. बडा नेता कोण आहे, कस काय बाहेर येत नाही? उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती कस का होत नाही? आम्ही पकडला कस का जात नाही? तो फरार येतो, आरोपी केलेच कस काय नाही? आणखी तुम्ही कस काय सोडून देता? घ्या की सगळी टोळी आरोपी मध्ये, तुम्ही एक दिवस बोलिता आणि घरी काढून देता त्यांना भजे भाकरी खाऊन, चौकशी करता, बडबड करता, त्यांचं सगळं काढून देता आणि लोकांना जे अरे नियती तुमची. म्हणजे यांचे करोडोंचे घोटाळे निघाले, सरळ सरळ नाव आरोपी मध्ये येते, त्यांच्या संघ दिसतेत, फुटेज दिसतेत, लोक सांगतायत मीडियाचे बांधच्या टोलून पळालेत, कोणत्या टोलून गाड्या गेल्यात हे दाखवतेत, कसे कसे भ्रष्टाचार झालेत हे गावात स्वतः संकट अंगावरून घेतात पत्रकार बांधव, आणि त्या ते ठेप्यावर जातात आणि सगळं बाहेर काढतात. तरी तुम्ही सहआरोपी करत नाहीत, बोलवत नाहीत, जाहीर लोक नाव घेतात तरीही चौकशा करीत नाहीत. म्हणजे ही कुठली पद्धत तुमची? एकाला एक नाही आणि दुसऱ्याला एक नाही, असा 100% संशय यायला लागला आम्हाला की हे चार्जशीट फोडून, पुरावे नष्ट करून, मंत्रिपदाचा दुरुपयोग करून, सत्तेचा दुरुपयोग करून तुम्ही 100% आरोपी सोडून देणार आहेत अशी शंका आम्हाला यायला लागली. त्याचे कारण तुम्हाला आतापर्यंत मी सांगितले. जर असं झालं तर राज्यात मात्र अवघड होईल, हे सुद्धा सरकारने ध्यानात ठेवा. चला, तुमचं काय? काल अजित पवार यांची बैठक झाली, सुनील तटकरे उपस्थित होते, धनंजय मुंडे उपस्थित होते. या बैठकीत असं ठरलं की जोपर्यंत धनंजय मुंडे दोषी ठरत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही, अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मला एक गोष्ट कळत नाही की तुम्ही एवढे राज्यातले जनताने तुम्हाला निवडून दिले, एवढ्या जनतेने तुम्हाला कौल दिलाय, तुमची ना कुठं लाट आहे, ना मोदी साहेबाची लाट आहे, ना कोणाची लाट आहे, ना काही आहे,
लाटी होत्या तेव्हा तुम्ही पडलात आणि लाट नसून तुम्ही आलात. या जनतेच्या बद्दलची भावना तुमच्या मनात इतकी वाईट आणि तिरस्काराची नसली पाहिजे. जनता म्हणते आमच्यावरती अन्याय होतोय, मग तुम्ही चौकशा करायला पाहिजे त्या नावाच्या, त्यांना सहारोपी केलं पाहिजे. इतका वास सुटलाय त्याचा, त्या नावाचा. रोज एक प्रकरण निघतंय, तरी पण तुम्हाला बैठकाच घेताय, तुम्ही सांभाळताय. तुम्हाला एक माणूस गरजेचा आहे आणि या जनतेनं तुम्हाला सत्तेवरती बसवलं. ह्या भावना तुम्हाला जर कळायला तयार नाही, जनता काय म्हणती काय नाही, काय काय पुरावे पाहिजे तुम्हाला आणखी? खंडणी मागणारा ह्यो, खून करणारा ह्यो. खंडणीचे पैसे गोड लागतात त्या मुंडेला, पैसे गोड लागतात, गाड्या फिरायला गोड लागतात, विमानं हेलिकॉप्टर फिरायला गोड लागतात. त्या टायमात सगळं गोड लागत होतं. आरोपी फरार आहेत. कोणत्या तरी बड्या नेत्याला फोन केला, बडा नेता कोण हे जनता मीडिया सांगतोय, तरी तुम्ही अटक करत नाही. आरोपी किती सोपं आहे ना, आरोपी फरार आहेत त्याला पकडत नाहीत. उघड आहे ना. लोक काही इतके आहेत का? जे आरोपी फरार होते खुनाच्या टायमाला त्यांना कोणतरी सांभाळलंय, ते सह आरोपी नाही आहेत. त्या कोणत्याने मोबाईल फेकून दिलाय, कोणाचा बी चाट्याने द्या, ते सापडत नाही. हे पुरावे नष्ट नाही करणं म्हणतात, त्याला काय म्हणतात? आरोपी सोडून देणार आहेत तुम्ही. तुम्ही आरोपी सोडणार आहेत, त्याविषयी कळून काय असते. घेऊन बसता मांडीला मांडी लावून. एवढे मोठे घोटाळे लोकांनी बाहेर काढले. छेडछाडी, सोलापूरला कुठं बलात्कार छेडछाड झाली ती, आरोपी अटक होत नाहीत तुम्हाला. आणखी गाड्यावले आरोपी अटक करत नाहीत तुम्ही. कोणत्या पोलिसांनी साथ दिली, त्यांचे धनाधन CDR काढून, कॉल डिटेल काढून त्यांना जेलात टाकत नाहीत तुम्ही. गरीब तेवढे हे दिसत नाही, तुमचे डोळे गेलेत. हे चालल्याला नंगाना, अशी गुंडगिरी, दादागिरी हे तुम्हाला दिसत नाहीये. गोरगरीब मराठ्यांचे लेकरं, या राज्यातल्या मराठ्यांच्या लेकरांचा टाव आरक्षणासाठीचा हा दिसत नाही तुम्हाला. तिकडे जेलमध्ये टाकायला चालू. ही तुझ्या भावाची वागणूक एक दिवस तुम्हाला खूप अडचणीत आणणार आहे. मनात लोकांच्या सरकारविषयी चीड निर्माण व्हायला लागली, ती होऊन देऊ नका. लक्षात ठेवा. आता बहाणेबाजी बंद करा. आरोपी एक नका, आहे ते धरा. कोण बडा नेता आहे त्याचं नाव काढा परदेशी बाहेर. उज्ज्वल निकम साहेबाची नियुक्ती करा. नुसते लोकांना गोड गोड बोलू नका. लोकांना सगळं करताय, तुम्ही फसवायला लागलात. संयमाला काहीतरी सीमा असती, सुटू देऊ नका. आरक्षणाबद्दल पण आणि संतोष भाई यांच्या संदर्भात पण, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संदर्भात पण आणि वाकोडे बाबांच्या संदर्भात पण लक्षात असू द्या. महादेव मुंडेंच्या पत्नी चिन्ह भेटल्या, त्यांना सुद्धा न्याय भेटत नाही. त्यांनी आता उपोषणाचा इशारा दिलेला आहे. का गरज पडली तर तुम्ही त्यांच्या पाठीशी राहणार? का नाही राहणार? त्यांना जर गरज वाटली तर 100% त्यांच्या पाठीशी उभा राहणार. त्यांना जर मदतीची सहकार्याची आवश्यकता असेल तर 100% उभा राहणार. हे नाही दिसणार त्यांना. त्या 2-2 तास बैठका काय घेतेत, ते सगळ्या दुनियाचे खंडाण्याखोर संभळितो ते धनंजय मुंडे. बलात्कार करणारे, छेडछाडी करणारे, खंडाण्या मागणारे. स्वतःच्या भाऊजेला आता वेळ आली उपोषणला बसायची. महादेव मुंडेंची बायको स्वतःच्याच भाऊजेला वेळ आली आता, स्वतःचा नवरा मरून सुद्धा. अरे सौभाग्याचा तिचा कुंकाचा तरी विचार कर रे. इतका उतर माज नाही पाहिजे कधी. सरकार त्यांचं संग बैठक घेतं, ते कचा असेल की चौकशा नाही लावणार. मुंडेपासून जेवढे ते खुन झालेत ते पर्यंत हे गीते, आता महादेव गीते कोणीतरी मध्ये जेलमध्ये, सरकारने फटदिशी यासाठी नेमायला पाहिजे. CBIची पण नियुक्ती केली पाहिजे, ईडीची पण प्रॉपर्टीसाठी केली पाहिजे. तिनेला राईट दिला पाहिजे आणि हे पळवले पाहिजे चौकशा करायला. मग सरकार वा करील, तुमच्या पाठीवर थाप टाकेल ना. नुसते ऐकत येत बोललेले यांना मगरूरपणा अंगात. नुसतं ऐकायचं जनतेचं आणि आपल्या मगरूरपणात नुसतं चालायचं तसंच. ही मगरूरपणा एक दिवस असा भावणार आहे. लक्षात ठेवा माझा शब्द तुम्हाला. समाज एक दिवस तुमच्यामुळे ज्या ओबीसींवरती अन्याय होतोय, मराठ्यांवरती अन्याय होतोय,
त्या वंजारी समाजावर सुद्धा खून करून अन्याय झाला आहे. हे सगळेच एखाद्या दिवशी तुटूनच पडणार आहे. तुमच्या मगरुरीचं उत्तर जनता एक ना एक दिवस देणार आहे. त्या बिचारीला उपोषणाला बसायला वेळ नाही आली पाहिजे. ते बडा नेता कोण परत ती विश्वादा न्याय द्यायचा शिका लवकर. दम्मान देऊ नका. जनतेत रोष झालाय, तुमच्यात तिरस्कार आहे. मुख्यमंत्री त्यांच्यात गोरगरिबांविषयी तिरस्कार आहे. त्याला आता तुम्हाला बदलच करायचा नाही, त्याला काय करू शकत नाहीत लोक. पण तिरस्काराची भावना सोडून द्या आणि गोरगरिबांचे काम करा. कारण लाट नसून या लोकांनी तुम्हाला त्या सत्तेवर बसवलंय. धन्यवाद. दादा आपण बाईट करू. फ्रीज गेली ती लिंक, खराब झाली ना. 3 बाईट करू आपण महत्वाचे. आता असं चाललं ना, घे ना.